इंसाफ की आवाज़ न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। जुल्म के खिलाफ देखते रहिए इंसाफ की आवाज़ न्यूज़ चैनल। जय सप्तशृंगी माता। देवी गढ़ पे जाने वाले भक्त उनका बहुत बहुत मालेगांव तालुका अखिल भारतीय छावा संगठना की तरफ से बहुत बड़ी बधाई दे रहे हैं। और मालेगांव तालुका हमारे अखिल भारतीय छावा संगठना के पदाधिकारी की तरफ से इधर पानी वाटप और अन्न पदार्थ वाटप कार्यक्रम इधर चालू है दरेगांव में। और अपने मुस्लिम भाई और हिंदू भाई मिलकर एकता हमने दिखा दी है कि मालेगांव तालुके में एकता में रहने वाले हमारे मुस्लिम भाई हिंदू भाई है और ये सामाजिक काम करते हैं हम सब। और अभी ये जो मानकर रथ गए, मानकर रथ का भी स्वागत हमने इधर किया है। ऐसा ही समाज सेवा हम करते रहेंगे। आज मालेगांव येथे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन कडून आमचे पदाधिकारी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अहमद भाऊ तसेच मी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ते उपाध्यक्ष आहेत आणि आपले पदाधिकारी जागतिक मानवाधिकार फेडरेशनचे यांच्याकडून आपल्या गडावर जाणारे भाविकांसाठी इथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे। खूप चांगल्या पद्धतीने कालपासून सगळ्यांसाठी पाण्याची व्यवस्था इथं केलेली आहे। अन्न पदार्थ वाटप चालू आहे। समाज सेवा करत असताना आमच्या बरोबर मुस्लिम बांधव कायम बरोबर असतात। आम्ही त्यांच्या बरोबर राहून ही समाज सेवा करत असतो। मालेगांव तालुक्यात एक मुस्लिम एकता आम्ही परत आज दाखवून दिली आहे। खूप चांगल्या पद्धतीने आम्ही हिंदू व मुस्लिम इथं समाज सेवा करत आहोत। गडावर जाणाऱ्या भाविकांचे आम्ही शुभेच्छा दिल्या। आताच मानाचा रथ इथून गेलेला आहे। मानाचा रथाचं पण आम्ही इथं स्वागत केलेलं आहे। खूप चांगल्या पद्धतीने हे कार्य आम्ही करत असतो। जय हिंद। मी अमजद शेख जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन चा उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी असून मी मालेगांव मध्ये अनेक प्रकारच्या समाजसेवक म्हणून मी काम करतोय। की बाबा आपण काहीतरी एक नवीन प्रकार करून आपल्या एक भाईचारीचा नाता उघड करून द्यावा। तर आम्ही एक सुरुवात केलेली आहे की जास्तीत जास्त करून म्हणजे लोकांची सेवा पण व्हावी आणि या जाणाऱ्या गडावर जे मंदिरात जात आहेत तर त्यांना आपण जितकं होईल तितकं सोय करून द्यावी। आणि इथून जाताना त्यांना असं वाटलं पाहिजे की बाबा हा खूप चांगली माणसं राहतात, हे मनात त्यांच्या आलं पाहिजे। असा आम्ही एक चांगले विचार यावे त्यांच्या पण मनात आणि आमच्या पण मनात। तर हे आम्ही करतोय, प्रयत्न करतोय।